तिची जी कमिटी आहे त्यांनी जो आढावा घेतला त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्याला जो शेती पंप द्यायचा होता मागेल त्याला सौर ऊर्जेचा पंप अशा पद्धतीचे अर्ज शेतकऱ्यांचे 46,000 आले, त्यातले 39,000 पडताळणी झाली, अवघे 26,000 पंप बसवले गेले असं आज आम्हाला माहिती देण्यात आली। परंतु अद्यापही अनेक शेतकरी असे आहे की ज्यांना सौर ऊर्जेचा पंप मिळाला नाही। त्यांनी जरी 26,000चा आकडा दिला असला तरी तेवढ्या लोकांना पंप मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे। हा झाला त्या योजनेचा भाग। दुसरी योजना आहे त्यामध्ये एक कंपनी आहे कोणती जॅक्सन आणि एक NCC या योजनेमध्ये त्या कंपन्यांनी कामं घेतली। एक वर्ष 2 वर्ष झाले त्या कंपन्यांनी काम मुदत संपून सुद्धा पूर्ण केलेले नाही। 50% काम अवघं पूर्ण झालंय। अशा परिस्थितीमध्ये त्या कंपन्यांना दंड ठोठवलेला नाही, त्यांना टर्मिनेट केलेलं नाही। इथल्या अधिकाऱ्यांच्या त्या अधिकारात नसल्यामुळे केंद्रात राज्यातली जी अधिकारी मंडळी आहे त्यांनी त्याला टर्मिनेट करून दुसऱ्या एजन्सी द्यायला पाहिजे होत्या। वास्तविक ते न दिल्यामुळं आज संभाजीनगर शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना विजेचा लपंडाव सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे। हे मान्य केलं पाहिजे। शेवटी आम्हाला इथले चीफ इंजिनियर स्वतः म्हटले की ती एजन्सीला आम्हाला जिथं माणसं पाहून द्यावे लागतात आणि काम करावं लागतं। आम्ही त्यांच्या मालकाला कंप्लेंट केल्या, सगळ्यांना केलं, परंतु त्यांना टर्मिनेट करणं, त्यांना दंड लावणं हे आपल्या चीफ इंजिनियरच्या हातात नसून ते मुंबईच्या अधिकाऱ्याच्या हातात असल्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या संभाजीनगरच्या कंझ्युमरला तो त्रास सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे। हा झाला दुसरा भाग। तिसरा भाग त्याचबरोबर जी योजना आहे या 132 KVचं सबस्टेशन आणायची। वस्तुस्थिती अशी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 136 ते 30 KVचे सबस्टेशन आहे। एक सबस्टेशन हार्डली 7 ते 8 ते 30 KVला कामात येतं। 132चं 7 ते 8ला आपल्याकडे 8 132 सबस्टेशनची KV सबस्टेशनची गरज आहे, परंतु सरकार ते आम्ही पाठवलेला प्रस्ताव अजून मान्य करत नाही, अशी वस्तुस्थिती आहे। म्हणून इथे जे या विजेचं दुर्भिक्ष आहे या संदर्भात निश्चितच आम्ही भुमरे साहेबाला एक विनंती केली की दर महिन्याला या कमिटीची मीटिंग घ्या की जेणेकरून या कामाचा आढावा घेऊन सातत्याने आपल्याला शेतकऱ्याचे, शहरातल्या कंझ्युमरचे आणि उद्योजक कंझ्युमरांचे सुद्धा प्रश्न आपल्याला धसात लावायला मदत होईल। अशा पद्धतीची आजची मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे। दुसरीकडे असं आहे की 2 दिवसापूर्वी आताचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा प्रचंड रोष निर्माण झाला। माननीय पंतप्रधानांनी आपल्याला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं हे वापरू नका, ते वापरू नका। त्याचा दुसरा पडाव हाच होता की आता भविष्यात भाव वाढणार आहे आणि आता सगळ्या प्रकारच्या निवडणुका ह्या आपल्या देशातल्या संपलेल्या आहे आणि म्हणून पंतप्रधान महोदयांनी सगळ्या वस्तूचे भाव वाढवून टाकलेले आहे। बैठकीच्या एकंदरीत सगळ्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। काय अधिकाऱ्याला धारेवर धरलं याच्या हे म्हणण्यापेक्षा कंझ्युमरला जो त्रास होतोय तो अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतं करायचं काम जे लोकप्रतिनिधीचं आहे ते त्यांनी केलंय। परंतु त्यांच्या काही या समस्या त्यांनी आमच्या समोर मांडल्या की ज्या कंपन्याला आम्ही काम दिलंय, मग ते RDSSचं असेल किंवा गावठाण फीडर सेपरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा वेगवेगळे कामं त्यांना दिले, त्या कंपन्याच काम करायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा 30 मे पासून जे आहे ते उपोषण करणार आहेत, आज त्यांनी तशी घोषणा केली। मनोज जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्या खऱ्या अर्थाने सरकारने तात्काळ पूर्ण कराव्या आणि त्यांना उपोषणाला बसू द्यायची वेळ येऊ नये असं मला वाटतं। ते सरसकट गुन्हे मागे घ्या, स्वतंत्र मंत्रालय स्थापना करा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतात। काय वाव आहे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला घेतलं तर काय वेगळं चुकीचं मागणी केली नाही। यापूर्वी मायनॉरिटीचं मंत्रालय आपल्या राज्यामध्ये नव्हतं, त्यावेळेला विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना मायनॉरिटी डिपार्टमेंटचं मंत्रालय केलंच होतं। तसं वेगळं मंत्रालय करावं आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या तात्काळ मान्य करून त्यांना उपोषणाला बसायची वेळ येणार नाही अशी काळजी सरकारने घ्यावी। शिंदे समिती काम करत नाही, त्याला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। शिंदे समिती काम करत नसेल किंवा काम प्रलंबित असेल तर निश्चितच त्यांना मुदतवाढ देण्यास काही हरकत नाही, दिली पाहिजे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरट कशी काढलं आणि तेही आता डिझेल आणि पेट्रोल मिळत नाही वेळेवर, त्यामुळे आता गरीबाचे जे काही नांगरट आहेत पेरणी असे सगळं वेळेवर बॉन्डवरती आलेले, मात्र शेतकऱ्याला या सरकारने शेतकऱ्याला वेठीस धरायचं काम केलेलं आहे। निश्चितच त्याचं कारण असं आहे, एकीकडे डिझेलचे भाव वाढवले, ट्रॅक्टरचं नांगरट वाढली, मध्येच भाव वाढल्यामुळे जो गहू काढणीची परिस्थिती होती ती गहू काढणीची वेळ सुद्धा शेतकऱ्यावर अशा परिस्थितीत आलेली आहे। जो 3,000 रुपये एकरने घेणारा माणूस आता 4,000 रुपये एकरची मळणी यंत्राची घ्यायला लागलाय।
वस्तुस्थितीच ही आहे. आणि इतकं करून शेतकऱ्यांची मक्का खरेदी करायची, कापूस खरेदी करायची, हमी भावाने खरेदी करायच्या सगळ्या दुकानं सरकारच्या बंद आहे. म्हणून सगळ्यात जास्त जर या देशामध्ये कोणाला नागवलं जात असेल सरकारकडनं तर ते शेतकऱ्याला नागवलं जात आहे. का पहला सवाल है सर आपसे कि नीट के एक छात्र की आत्महत्या पर राहुल गांधी ने सिस्टम द्वारा की गई हत्या करार दिया है। उन्होंने सरकार की जवाबदेही पर सवाल उठाते हुए कहा है कि पेपर लीक की वजह से छात्र मानसिक तनाव में है। इसके पहले भी मैंने धर्मेंद्र प्रधान जो केंद्रीय मंत्री है उनकी राजीनामे इस्तीफे की मांग की है। क्यों? जो बच्चे साल भर स्टडी करते हैं अपने अपने सब्जेक्ट पे, उनके माँ बाप उनके लिए पैसा खर्चा करते हैं, उनको हॉस्टल को भेजते हैं, और ऐसा टाइम आता है कि पेपर लीक हो गया, एग्जाम कैंसिल की गई, वो बच्चों ने क्या करना चाहिए? और मंत्री जी ने बोल दिया हाँ बिल्कुल गलतियां हुई है और उसमें सुधार लाएंगे। अरे गलतियां हुई है तो उसमें पनिशमेंट क्या देंगे, किसी को जेल करेंगे, और आपकी खुद की कुछ जवाबदेही है कि नहीं? असलियत तो ये है कि सब दूसरे के ऊपर थोप देना, ये भी गलत है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उन खबरों को पूरी तरह गलत बताया है जिनमें दावा किया गया था कि केंद्र सरकार विदेश यात्रा पर टैक्स या सरचार्ज लगाने का विचार कर रही है। बिल्कुल, जब प्रधानमंत्री मोदी जी बात करते हैं और जब बोलते हैं कि जरा आप कम करो खर्चा, मीठा तेल डालना सब्जी में कम करो, ये जब बोलते हैं इसका मतलब उसके भाव बढ़ने वाले हैं। ये असलियत है। इसलिए हाँ सर, ममता बनर्जी ने कहा है कि बंगाल चुनाव में झटके के बाद ममता बनर्जी ने पार्टी सदस्यों से कहा है कि जो पार्टी छोड़ना चाहते हैं वो जा सकते हैं। कार्यकर्ताओं से पार्टी को फिर से मजबूत करने की उन्होंने अपील की। वो उनके ऑर्गेनाइजेशन का काम है, उनके पार्टी का काम है, वो देखेंगे। मैं उसके बारे में क्या बता सकता हूँ। रिक्वेस्ट है कि अजित पवार के निधन के बाद सुनेत्रा पवार ने पार्टी पर मजबूत नियंत्रण कर लिया है, जिससे प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे जैसे वरिष्ठ नेता हाशिए पे आ गए हैं। उन्होंने ये शरद पवार से भी सवाल का जवाब आप सुनेत्रा ताई से पूछेंगे तो आपको जवाब अच्छा मिलेगा। थैंक यू। ओके। अजितदादाच्या